धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि सुज्ञ भजन रसिकांना विनम्र अभिवादन करू. पुंडे गावचे ग्रामदैवत श्री रवळनाथ देवाच्या चरणी नतमस्तक होऊन परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली कोकण आणि या कोकण भूमीमध्ये सिंधुदुर्ग तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील हे निसर्गरम्य अशा प्रकारचं माझं सुंदर अशा प्रकारचं हे कुंडेगाव. आणि या कुंडेगावामध्ये श्री महालक्ष्मी मंदिर देवस्थान समिती कुंडे अंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर देवस्थान समिती कुंडे अंतर्गत श्री स्वयंभू अष्टभैरव मंदिर भटवळ महाअभिषेक आणि श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली आहे. सकाळपासून मोठ्या थाटामाटामध्ये मोठ्या आनंदामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी चालू होत झालाय बघा. खरोखरच परमेश्वर या सर्वांना सद्बुद्ध देवो उदंड आयुष्य देवो अशी त्या अष्टभैरव स्वयंभूचरणी प्रार्थना करतो. आणि महाअभिषेक आणि सत्यनारायणाच्या महापूजेच्या निमित्तानं या ठिकाणी तिरंगी 2020 आमने सामने डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित केला. आणि या डबलबारीच्या सामन्यासाठी आम्हाला 3 अवयवांची निवड करण्यात आली. मी स्वतः श्री रवळनाथ काळकाई प्रासादिक भजन मंडळ पुणे तालुका कुडाळ मुंबईमध्ये राहण्याचे वस्तुस्थान तांदूळमार्ग मुंबई. मला जे पक्वास साथ करतायत ते आमचे मित्र सन्माननीय ज्यांना 4 दिवसापूर्वी संगीत विशारद म्हणून पदवी प्राप्त झाली त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तर मला जे पक्वास साथ करतायत सन्माननीय आमचे परम मित्र वर्धेगावचे सुपुत्र श्री राजू सावंत. आणि मला जे तबला साथ करतायत ते आमचे कुंडे गावातील आमच्या वाडीतील रहिवासी सन्माननीय श्री कुमार रुद्रसिंह गावडे. आणि चक्राची साथ करतायत आमचे ज्येष्ठ सुपुत्र सन्माननीय श्री श्रेयस कुलकर्णी. आणि त्याच प्रमाणात मला प्रतिस्पर्धी म्हणून 2 दुवाजे लागले. त्यापैकी मधले श्री रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ भिलवंडे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग व सन्माननीय श्री सतीशजी सावंत भजन सम्राट गुरुवर्य गोपीनाथ बाजे यांचे ते पट्ट शिष्य. आणि त्यांना पक्वास साथ करतात ते आमचे परम मित्र सन्माननीय श्री विराजजी राणे. एकदा जोरदार काळ्या साहेबांसाठी होते. आणि त्याला तबला साथ करतात ते सन्माननीय रोहितजी पाटकर. त्याचप्रमाणे तिसरे प्रतिस्पर्धी आमचे परम मित्र श्री कालिकाबाई प्रासादिक भजन मंडळ दिग्गज तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग गुरुवर्य सन्माननीय श्री श्रीधरजी मंदिरा बुवा यांचे ते पट्ट शिष्य सन्माननीय बुवा श्री संदेशजी कसबले. आणि त्यांना पक्वास साथ करतात ते त्यांचे सुपुत्र सन्माननीय साई कसबले. एकदा त्या मुलासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि पक्वास साथ करतात ते आमच्याच गावचे सुपुत्र सन्माननीय श्री आयुष बरोबर यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्या सर्वांचे त्यांनी आम्हाला सुसंधी दिली त्याबद्दल सर्वांचे मनस्पूर्वक आभार मानतो या दोन्ही बुवांचे. त्याचप्रमाणे मला स्वतःला माझं स्वतःचं नाव
करण्यासाठी ज्यांनी आटोकाट प्रयत्न केले, म्हणजे नुसते प्रयत्न नाही, आटोकाट, ते आमच्या सन्माननीय श्री नियुक्त पोलीस आयुक्त सन्माननीय विलासजी कदम साहेब, बुवाश्री गौरीशंकर कदम, सन्माननीय बुवाश्री प्रमोद कदम, सन्माननीय श्री नारायण कदम, स्वप्नील कदम, श्यामसुंदर कदम, या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा पाहिजे. कारण आपल्या गावात काहीतरी छोटासा कलाकार आहे आणि तो स्टेज पर्यंत पोहोचला पाहिजे, त्याची जबाबदारी करणे खरोखरच तुम्हा सर्वांना लाख लाख धन्यवाद. परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो अशी त्या स्वयंभू अष्टभैरवाच्या मी प्रार्थना करतो. तर या ठिकाणी माझं ग्रामदैवत प्रभुदत्ताच्या चरणी नतमस्तक होऊन संपूर्ण जगताचं दैवत श्री गणेशाच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचा आराध्य दैवत गोब्राह्मण प्रतिपादक स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा छत्रपती संभाजी महाराजांना आई जिजाऊच्या चरणी नतमस्तक होऊन या तिरंगी जबाबदारी भक्ताच्या हातात सुरुवात करतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय समजली? लवकर यावं लागतं त्याच्यासाठी. पेट्रोल का झालं ना गाऊन घातले कसे गेले, पाणी टाकून दिले. असो, खरोखर अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं कार्यक्रम आणि अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलंय. खरोखर या मंडळासाठी जोरदार टाळ्या माझ्या मंडळातर्फे होईल. या ठिकाणी युट्यूबर्स आले, काय नाव आपलं? कला कोकणी, कला कोकणी, कला कोकण, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. आणि त्याचप्रमाणे लाभलेली अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची साऊंड सर्व्हिस, खरोखर त्यांचे सुद्धा मनस्वी आभार आहे. सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन 5 मिनिटांनी अधिक घेतो, कारण मी गावाला आहे, काय काय मला माहिती गोळा करून दी लागता. बघा, या आपल्या कुंदे गावामध्ये काही भजन रत्न होऊन गेली. ही कैलासवासी झाली, वैकुंठवासी झाली. ती भजन रत्न काही त्यांची मी नावं लिहिली त्या प्रकारे या ठिकाणी. बघा, स्वर्गीय सर्वने कैलासवासी श्री वसंतजी कदमबुवा, कैलासवासी श्री रामकृष्ण कदमबुवा, भगवान कदमबुवा, चंद्रकांत तावडेबुवा, आमच्या गावडेवाडीतले धाकू गावडेबुवा, जगन्नाथ गावडेबुवा, मोहन गावडेबुवा, गणपत गावडेबुवा, गजानन खांदारेबुवा, लीलाकांत गावडे उर्फ बाळाबुवा, महादेव परब तातेबुवा, पांडुरंग सावंत तराटकर म्हणत त्यांना लय भारी माणूस होते. त्याच्यानंतर वसंत नाईक कांडरकर, भाऊ मास्तर, नरियापा, कैलासवासी सन्माननीय बाळा चव्हाण बुवा, बाळकृष्ण बागवे बुवा, गोविंद बांदेकर बुवा आणि एक भूतकरू कलाकार नवीन निघून गेले आपल्यातून काही वर्षापूर्वी, ती ऐनमाळ्यातले सन्माननीय सदानंद बांदेलकर बुवा. ह्या बुवांनी जे काय केलं ना बुवा त्यावेळी, ते आता मृदंग, ढोलकी, पकवाज, पायपेटी या डग्या असला तर असला तबला, पेटीचं पत्त नाही, टाळ पण नाही, एक चकी तोंड उघडा टाकून ऐका नको, खरं सांगतोय. हो, तर ह्या बुवांच्या आत्म्याला शांती लाभो अशी परमेश्वराच्या मी प्रार्थना करतो. या सर्व कैलासवासी बुवांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन. त्याचप्रमाणे आता हयात असलेले परमेश्वराचं वेळोवेळी नामस्मरण करणारे काही बुवा या ठिकाणी आहे. त्या प्रकारे त्यामध्ये सन्माननीय श्री आमचे परममित्र गौरी शंकर बुवा, त्याचप्रमाणे श्री विलास कदम बुवा, प्रमोद कदम बुवा आणि या भजन क्षेत्रामध्ये उगवती चांदणी सन्माननीय गौरी शंकर कदम यांची सुकन्या कुमारी सिद्धी कदम, यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ. सांडव बुवा, मधुकर सांडव बुवा, बाळा कदम बुवा, गजानन कदम बुवा, दीपेश कदम बुवा, अनिल गावडे बुवा गावडेवाडी, सचिन गावडे बुवा, गजानन गावडे बुवा, विलास गावडे बुवा, तुकाराम सावंत बुवा. आता म्हणजे यांच्या नाव कशा अडलेल्या पडलेल्या तेच सांभाळतात. मी आता विचारले तर ते सांगणार. त्याचं गाणं मला सांगा, पेटी वाजवत घेत नाही पण सांभाळतात ते तुकाराम सावंत बुवा, आमचे काका गोविंद कुलतरकर बुवा, या ठिकाणी आयोजक समीर राणे बुवा,
एक क्रिकेटचं समालोचन आणि डबल बरी क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आहे ते समीर राणे बुवा. त्याचप्रमाणे संतोष सावंत कशियाळी, परब ते वाणीकर परब त्यांचा पण मुलगा राहतो, त्यांची त्याचं पण नाव चंद्रकांत कदम उर्फ भाऊ, ज्यांनी काशीराम परब बुवांना साथ केली कित्येक वर्ष. लहू कदम, भाई राणे, चंदू राणे, प्रकाश राणे, महादेव तेली, त्याच्यानंतर नामदेव कदम, तावडे पोस्टमन, नागेश चव्हाण, मंगेश कदम, रमेश भाई, सतीश परब, दिनेश कदम, या सर्व बुवांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन झाले. वेडी वाकडी भजनाची सेवा करतायत. आणि यात काही पक्वाद होतं काय, त्यामध्ये दिलीप बांदेकर, रुपेश गावडे, जयराम गावडे, सुरेश खंडारे, अनिल गावडे, दीपक जगन्नाथ गावडे, बबन कदम, सोनू कदम, श्यामसुंदर कदम, अवधूत कदम, प्रशांत पुतरकर, सत्यवान गावडे, गजानन परब, विश्वनाथ परब आणि राजू परब, या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी प्रथमतः परमेश्वराचं नामस्मरण करूया आणि हळूहळू बुवांकडे वळूया. समाज तू सन्माननीय आमचे परम मित्र ज्यांचे या कोकणामध्ये नाव आहे ते अमित मिस्त्री बो या ठिकाणी आले. बुवांना विनंती करतो 10 मिनिटं का होईना थोडा खुर्चीचा मान राखावा. आम्ही भाग्यवान
सत्य संकल्पाचा राजा श्री सत्यनारायण रामदैवत श्रीरवरनाथ छत्रपती शिवाजी स्वयंभू अष्टभैरव आई कुलस्वामिनी अंबा भवानी सहित पूज्य देवता काळकाई पावनाई इंद्राई महालक्ष्मी माते तुझा सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य वैकुंठवासी श्री ज्ञानदेव चव्हाण सुप्रसिद्ध भजनकार कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम गुरुदास काय इतकी मेहनत पाण्यात गेली तुमच्याकडून पैशाची अपेक्षा करत नाही पण टाळ्या सांगून वाजण्याचा अर्थ नाही व टाळ्या कडकडून वाजल्या पाहिजे कारण जन्म मृत्यूचा फेरा टाळ 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 म्हणून मी टाळी सांगते थोडेसा जोरदार टाळ्या वाजवा बगीचों की खुशबू मालियों से होती है बगीचों की खुशबू मालियों से होती है और कलाकारों की दाद बुआ तालियों से होती है तालियों से होती है तालियों से होती है त्याला काय जीएसटी नरेंद्र मोदी लावून नाही टाळी वाजव बरोबर की ना वाजवायची आता आमचा प्रश्न पडलो अमित मेस्त्री फोनसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे एवढे भजन सम्राट आता आम्ही गायचा काय असो प्रथम ते परमेश्वराचे नामस्मरण ज्या कामासाठी आपण आलोय ते करणं गरजेचं आहे कारण रामकृष्ण हरी या मंत्रावर हा भजन चाललंय बघा कारण हरिनामामध्ये एवढी ताकद आहे विषाचं अमृत करण्याची ताकद हरिनामामध्ये आहे मीराबाई विष कलिता विषाचं अमृत झालं ही या नामस्मरणाची ताकद आहे प्रत्यक्ष पांडुरंगाला नामदेवानं जेवायला लावलं ही नामाची ताकद आहे त्यानंतर तुकाराम महाराजांची अभंग गाथा पाडव्याने इंद्रायण नदीमध्ये बुडवून दिली पण 13व्या दिवशी ती तरंगू लागली ही नामाची ताकद आहे बुवा असा काहीतरी सांगू खावा काय दोन्ही बुवा आपल्या गावामध्ये प्रथमच आले नवीन आपल्या गावात प्रथम बारी आलाय बुवा दोघांची दोन्ही बुवांचं आमच्या गावात कुंदे गावामध्ये जबरदस्त स्वागत आहे टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा कारण ओढ म्हणजे काय ओढ म्हणजे काय हे लावल्याशिवाय कळत नाही प्रेम म्हणजे काय हे केल्याशिवाय कळत नाही आणि कुंदे गाव म्हणजे काय हे इथं आल्याशिवाय कळत नाही इथं आल्याशिवाय कळत नाही हा आता असं बोललो काय सामना तिरंग्या काय सामना तिरंग्या आहे त्या प्रकारे काम होऊ गया बरोबर ना मधलं मजबूत होईल म्हणाला वाईट बघे होतो तुमचे मधलं मजबूत असलं काय मधल्याचाच काम नाही नसता नाही तर आधी बघा काय करणार बुवा बरोबर म्हणा तुमका टाकले कसे ह्यांच्या उंचीवर जाऊ नको हो 3 मुलांचे बापात वाटत काय अजून कोण बसला तरी असे बघतो हो पण माणूस नाही बरोबर म्हणजे तुम्ही काय बोला राग नाही कारण माणूस कसं तो निर्लज्ज त्याच्यामुळे म्हणजे कसं माणूस कसं बरोबर बुवा म्हणजे एकदम
कसा गणपती आपण कसे 11 दिवस सेवा करतो, 11 दिवशी त्याचं विसर्जन करतो, तसं त्याच पाटावर एका 12व्या दिवशी बसवायचो आणि पूजा करायची असं माणूस आला. त्यांचं आपलं का कुलतरकर बुवा तुमचाच खरा, सावंत बुवा तुमचाच खरा, मी आपला 3 नंबरलाच बरा. आता बघ येते हळूहळू का वाईटींची कळ गाड होईल नाही तर ते माका तसे बोलायचे नाही, दोघायला ह्या भारत हो असो. दुसरी बुवा 11 मात्र जरा सांभाळून घ्या, आमका टेन्शन झाला. माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी, माझा भाव
गम धम गम धम गम धनि सा शंभो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी भवानी होता प्रथम पारितोषिक कैलासवासी रत्नप्रभा वसंत कदम यांच्या स्मरणार्थ जावई यांचे जावई श्री शशिकांत चव्हाण व अरुण सावंत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. कैलासवासी रत्नप्रभा वसंत कदम यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी परमेश्वराचरणी प्रार्थना करून या बक्षिसाचा आनंदाने स्वीकारतो. त्याचप्रमाणे आमचे परममित्र सन्माननीय ज्यांनी आम्हाला या डबल बारीसाठी नाव सुचविलं ते सन्माननीय श्री नारायण वसंतकर यांच्याकडून 100 रुपये. हे 200 पण एका 300 आहे काय हे 100. हा मगाशी पहिलं सांगितलं कैलासवासी रत्नप्रभाची 500 आणि 200 700 रुपये. नारायण वसंत कदम यांच्या मनातील इच्छा मनोकामना पूर्ण होत अशी परमेश्वराने त्यांनी प्रार्थना करून बक्षिसाचा स्वीकार करतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे कुंडे परबवाडी येथील नामवंत पखवाज वादक बुवा श्री बाळकृष्ण रामचंद्र बागवे बुवा यांच्या स्मरणार्थ श्री बाबू बागवे यांच्याकडून श्री कुलसरकर बुवा या शुभेच्छा व आठवण भेट मरावे परी कीर्तिरूपी बोलावे. बघा मगाशी मी नाव घेतलं बाळकृष्ण बागवे बुवा ऑलराऊंडर माणूस, पोलीस खात्यामध्ये नोकरीला होते. पखवाज वादन बुवांका माहिती आहे तुमका, तुम्ही कधीच तुमका माहिती त्यांना माहिती आहे. बघा तकलीफ केस नसले तरी सगळं माहिती आहे. 8 वर्षापूर्वी भेटले तेव्हा लय होते, आता सगळे गेले. पण बुवा एक लक्षात ठेवायचा, केस गेले ते जातील पण केस कामातून जाता नाही. खरे ना खोटा तुम्ही काय टेन्शन करू नको, ह्याका वाद चेतून काढायचं अजिबात मध्ये उगत घातलेलं नाही. तर बघा बाळकृष्ण बागवे अशी व्यक्ती होती, पोलीस खात्यामध्ये नोकरी करून भजन सांभाळायचे. बाळकृष्ण बागवे आणि कैलासवासी बाळा चव्हाण यांची जोडी होती. बाळा चव्हाण पेटीवर आणि बागवे बुवा पकवाज. या बाळा चव्हाण यांच्यावरती मी श्रद्धांजली गीत पण केलं. तर त्यांच्या आत्म्याला श्री शांती लाभो अशी परमेश्वराच्या मी प्रार्थना करून या बक्षिसाचा स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद. हॅलो बघा या मंडळासाठी एवढंच सांगेल, 50 अधिक 50 बरोबर 100, 50 अधिक 50 बरोबर 100. आणि कदम बांधवांनी केलेल्या या श्री स्वयंभू अष्टो भैरव मंदिराचा या कुंदे गावामध्ये 1 नंबर, कुंदे गावामध्ये 1 नंबर, कुंदे गावामध्ये 1 नंबर. सन्माननीय बाळकृष्ण राणे समीर राणे बुवांचे वडील यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक केले. त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लावो, त्यांच्या मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत अशी परमेश्वराच्या मी प्रार्थना करतो. बघा आज या ठिकाणी एवढं समाधान होत आहे कारण सावंत बुवा कसबले बुवा कित्येक डबल बारा तुम्ही केल्या आम्ही पण केल्या, पण महिला वर्ग बघा किती बसलाय. आजकाल बायका बदनाम झालंच नाही कारण बुवा लय वाईट बोलतात, पण या महिला वर्गासाठी जोरदार टाळा व्हायला पाहिजे. मायबाप माता भगिनी या ठिकाणी बसल्यात, पण तिन्ही बुवांची गॅरंटी मी घेतो की तुमचे हात कानावर जातील असा एकही शब्द आम्हा तिन्ही बुवांच्या ह्याच्यात होणार नाही. आम्ही तिघी वाजली आता पुढे वाजली आहो, पण चांगले मित्र हो,
पण तुमच्यासाठी करूचा लागता. हो माणूस ना माझ्या लग्नात 26 वर्ष तरी माझ्या बायकोला जेवढं त्रास नाही दिलो यांना या बातम्यात त्रास दिला. आई शपथ राग घेता हो खरोखर, तरी पण त्याला घेताय मी निर्लज्यासारखं लय त्रास. कमी समजा नको. आता बघा तुटान पडणार. आता जेव्हा इतकं जेवलं असणार काय जेवढे वाटणार आधी एवढं जेवणार ती बापडी काय हो आता कोणत्या भेटली. पण हल्ली काय सांगू शकत नाही तुटान पडतील माझ्या. पण लक्षात ठेवा दोघांना काय पुराण उडाल मान झाल्यावर तरी कमी नाही. सन्माननीय ब्रह्माजी गोपाळ गावडे या व्यक्तीने 200 रुपयाचं पारितोषिक पाठवलंय. बिचारे येऊ शकत नाही एवढे लांब मला सांगून गेलेले. 200 रुपयाचं पारितोषिक त्यांनी पाठवलंय. गोवावरचं प्रेम आणि भजनावरचं प्रेम आणि तुमच्या लोकांची माया म्हणून हे सगळं शक्य आहे. त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो, त्यांच्या मनोकामना पूर्ण होत अशी परमेश्वराच्या मी प्रार्थना करून बक्षिसाचा स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आमची भावकी कोणतरी हा अर्पिता कुतरकर यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक मंडळाच्या वतीने स्वीकारतो. परमेश्वर त्यांच्या मनोकामना पूर्ण हो अशी स्वयंभूतर मी प्रार्थना करून बक्षिसाचा स्वीकार करतो. धन्यवाद. बघा कैलासवासी बाळा चव्हाण यांचे सुपुत्र सन्माननीय श्री सदानंद चव्हाण यांच्याकडून 200 रुपयाच्या पारितोषिक मंडळाच्या वतीने स्वीकारतो. त्यांच्या मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत अशी परमेश्वराच्या मी प्रार्थना. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो. अखंड करीतो मुखानं श्री स्वयंभू अष्टभैरवाची आराधना. अखंड करीतो मुखानं श्री स्वयंभू अष्टभैरवाची आराधना. चंद्र सूर्य असेपर्यंत हे मंडळ असेच अबाधित राहो ही महालक्ष्मी चरणी प्रार्थना. महालक्ष्मी चरणी प्रार्थना. महालक्ष्मी चरणी प्रार्थना. सागराचे पाणी कधी आटणार नाही. सागराचे पाणी कधी आटणार नाही. आणि हा जन्म काय 1000 जन्म झाले तरी श्री स्वयंभू अष्टभैरव नाव हे कधीच मिटणार नाही. कधीच मिटणार नाही. कधीच मिटणार नाही. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जीव खालीवर होता नाही ना तुमचं काय खरं नाही हो. तुटान पडशात काय बारीक तिरंग्या मधल्यावर जवळ जोरा काय किती करतास ताच मका बघूचा कसं लिवा माझ्या बाजू ना अजिबात सोडूया ना. मी केस गेले अजिबात काळजी करू नको. मी असं हो केस कामातून जाऊ नाही ना. सात स्वरांनी केली प्रार्थना. सात स्वरांनी सात स्वरांनी सात स्वरांनी केली प्रार्थना. गणराया तुम्ही यावे नर्तना. गणराया तुम्ही यावे नर्तना. रंगमंचकी यावी माझ्या. रंगमंचकी सन्माननीय आमचे परम मित्र सदा कसालकर भाऊ या ठिकाणी आले. मंडळाच्या वतीने एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. वा 2 मिनिटं विनंती. 5 मिनिटं का होईल जरा खुर्चीचा मागायला. तुमच्यासारख्या माणसांची गरज आहे. तुमची भावकी व्हायच्या 5 मिनिटं. स्वामी तुम्हामुळे
जगण्याला अर्थ. काय जवळ देऊ? स्वामी तुम्हामुळे या. नमस्कार. जगण्याला अर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. वा वारकरी घेऊन तुमच्या दोघांच्या हवाले करणार पण येणार तिघांचे गजर हो गए सदाबुवा साक्षी लवशात सार काढलाय. बघा कुमारी या भजन क्षेत्रातील एक उगवती चांदणी श्री सिद्धी कदम जी आमचे परममित्र गुरुकुल्य असे सन्माननीय अमित मेस्त्रीभाऊ यांच्याकडे भजनाचे धडे घेऊन खरोखरच एक चांगल्या प्रगतीपथावर आहे. तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं गायन ती करते. खरोखरच तिच्या मनाची इच्छा आकांक्षा पूर्ण होत अशी परमेश्वराच्या मी प्रार्थना करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघा सन्मानाने श्री आमचे परममित्र स्वप्नील कदम ज्यांनी माझं नाव या बारीसाठी सुचविलं त्यांच्यामध्ये त्यांचा सुद्धा मोठा वाटा आहे. त्यांच्याकडून 100 रुपयाच्या पारितोषिकाने मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे श्यामसुंदर कदम हे सुद्धा चांगला तबला वाजवतात. माका एक दोन वेळा त्यांनी साथ केलेली कोण नव्हता तेव्हा. बरोबर एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळा होती. आपल्या तर आपल्या कथा याचा कुठे घेऊन जाऊया. बरोबर आपल्याला ज्याच्यासाठी आपल्या प्रयत्न केला त्यांच्या विसरायचा नाही. त्यांच्याकडे 200 रुपयाच्या पारितोषिकाने मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. असा होता गाव माझा पण तुमका तसंही करणार नाही. तुमचा आदर सत्कारच करणार पण सर्व सोडून जर माझ्यावर वाकडे असतील ना तर काय करणार. तुमचा तर काय खराच नाही. तुमका हे धरणार आहात तुम्ही ते नाही ते बरं. त्यांचा काय म्हणता नाही गुजारे तर परत जवळ येऊ. सन्माननीय श्री सहदेव कदम यांच्या स्मरणार्थ सन्माननीय श्री संभाजी कदम यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिकाने मंडळाच्या वतीने स्वीकारतो. श्री सहदेव कदम यांच्या मृत आत्म्यास शांती लाभो अशी परमेश्वराच्या मी प्रार्थना करून बक्षिसाचा स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद. चला वारकरी घेऊया. पाहतालो
आता बुवा सांगतो लो बुवा मारून सांगता टाळ्यो बघा या ठिकाणी सन्माननीय तुकाराम सावंत यांच्याकडून आमचे पक्वाद वादक सन्माननीय राजू सावंत यांच्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक